नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। नवीन वर्षाचं स्वागत ठाणेकर नागरिकांनी अतिशय उत्साहाने आणि हर्षाने केलं। नवीन वर्षाच्या निमित्ताने ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी तरुणांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आल्याचं चित्र बघायला मिळालं। विशेषतः ठाणे शहरातील तलावपाळी उपवन परिसरामध्ये तरुणांची एकच गर्दी यावेळेस झाल्याचं बघायला मिळालं। एकमेकांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देत असतानाच अनेकांनी मात्र कायदा धाब्यावर बसवण्याचं धोरण दरवर्षीप्रमाणे अवलंबलं। ठाणे पोलिसांनी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह ही मोहीम अतिशय सकारात्मक पद्धतीने राबवली होती। कुणीही ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये अशा प्रकारचं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत होतं। मात्र तरीही काही महाभागांनी दारू पिऊन गाडी चालवलीच आणि त्यांना जबरदस्त दंड देखील त्यामुळे भरावा लागला। ठाणे पोलिसांनी एकंदर 597 तळीरामांवर या कालावधीमध्ये कारवाई केली आहे। एकंदरीतच नवीन वर्षाचं स्वागत ठाणेकरांनी अतिशय उत्साहाने केलं। या निमित्ताने ठिकठिकाणी छोट्या छोट्या समारंभांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये देखील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने गेल्या 22 वर्षांपासून रक्तानंद ग्रुप या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील ठाणे शहरातील तलावपाळी परिसरातील शिवाजी मैदानामध्ये रक्तानंद ग्रुपच्या वतीने अशाच प्रकारे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। धर्मवीर आनंद दिघे यांनी 22 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली। गेल्या 22 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते तयार झाले। त्यामुळे अनेकदा रक्तदान केलेल्या काही रक्तदात्यांचा यावेळेस रक्तकर्ण म्हणून पुरस्कार देखील देऊन सन्मान करण्यात आला। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते। यावेळेस 100हून अधिक जास्त वेळेस रक्तदान केलेल्या काही रक्तदात्यांचा रक्तकर्ण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। महाराष्ट्रातील विविध भागातून या ठिकाणी रक्तदाते आल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं। आनंद दिघे साहेबांनी हा 22 वर्षापूर्वी रक्तदानाचा महायज्ञ सुरू केला आणि आजही तो अखंडपणे सुरू आहे। या रक्तदान शिबिरामध्ये 31 डिसेंबरला मध्यरात्री हा नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्त हा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि यामध्ये रक्तकर्ण पुरस्कार ज्यांनी 100पेक्षा जास्ती वेळा रक्तदान केले त्यांना रक्तकर्ण पुरस्कार दिला जातो। एकीकडे अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करून येऊर सारखा निसर्गरम्य परिसर खराब करत असताना दुसरीकडे आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रेरणेने गेल्या काही वर्षांपासून येऊर परिसराची 1 तारखेला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी साफसफाई केली जाते। काचमुक्त आणि प्लास्टिक मुक्त येऊर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो। यंदा देखील अतिशय प्रभावीपणे हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि बघता बघता जवळपास 10 टन एवढा प्लास्टिकचा आणि काचेचा कचरा या ठिकाणी जमा करण्यात आला। आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणे शहरातील समाजसेवी संस्थांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देऊन जवळपास 18 समाजसेवी संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या। या कार्यक्रमाला माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे, सिनेकलावंत उदय सबनीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। Ananya Collection, CZ Diamond Jewelry, Antique and Kundan Jewelry, Micro Gold Plated Jewelry, Traditional Maharashtrian Micro Gold Plated Jewelry, Jewelry Watches, 92.5 Sterling Silver Jewelry, Bridal Sets, Bridal Jewelry on rent,
Exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection. Shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 98215 36895 and Nilima Durgule 983394 6884. Ananya Collection. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आमचे लाडके भाई माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना वाढदिवसानिमित्त श्रीकांत अधटराव आणि गिरीश हेगिष्टे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सुधाभाई आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गिरीश हेगिष्टे आणि श्रीकांत अधटराव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या संस्कार निकेतन आणि संस्कार पब्लिक स्कूलच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या कल्पकतेने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अभिरुची निर्माण करणाऱ्या माननीय नगरसेवक श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना पुनश्च एकदा संस्कार निकेतन, संस्कार पब्लिक स्कूल आणि शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना श्री संदीप पाचंगे आणि पुष्कर विचारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुधाभाई आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री सुधाकरराव चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शुभेच्छुक श्री पुष्कर विचारे, संदीप पाचंगे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी जाहीर केली होती. या नोटबंदीच्या कालावधीमध्ये सुमारे 1,200 लोक मृत झाले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. या संपूर्ण नोटबंदीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते श्री सचिन सावंत यांनी दिली. आजही सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. नोटबंदीच्या कालावधीमध्ये पंतप्रधानांनी एक प्रकारे देशाची दिशाभूल केली असल्याचा आरोप देखील सचिन सावंत यांनी केला आहे. या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेने घेतलेले अनेक निर्णय बदलले गेले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सचोटीवर देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे असं सचिन सावंत यांनी यावेळी सांगितलं. या सगळ्याच्या विरोधात 8 तारखेला राज्यभर घंटानाद आंदोलन केलं जाईल असं यावेळी श्री सचिन सावंत यांनी सांगितलं. 8 तारखेला संपूर्ण राज्यभरामध्ये घंटानाद आंदोलन होणार आहे. देशामध्ये होणार आहे, राज्यामध्येही प्रत्येक ठिकाणी घंटानाद आंदोलन होणार आहे. महिला पदाधिकारी असतील किंवा युवा असतील आणि जनतेला देखील त्या ठिकाणी आवाहन करतो की आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मोदी सरकारचा विरोध करायला एकत्र या. यावेळेस ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, माजी अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री सुधाकर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी, मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याचं चित्र आज बघायला मिळालं. श्री सुधाकर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. जिद्द शाळेतील विद्यार्थ्यांसोबत श्री सुधाकर चव्हाण यांनी आज आपला वाढदिवस साजरा केला.
या निमित्ताने त्या ठिकाणी केक कापण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आलं. त्याचप्रमाणे मा निकेतन या आश्रमातील विद्यार्थिनींना देखील यावेळेस श्री सुधाकर चव्हाण यांच्यासह त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळेस विद्यार्थिनींना देखील उपहार देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं अनेक ठिकाणी पक्षांतरं होत आहेत. अनेक मोठमोठी पक्षांतरं अद्यापपर्यंत झाली. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री सुधाकर चव्हाण हे नेमकी कुठली राजकीय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. या संदर्भात आज आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. ठाण्याचं राजकारण नेहमी ज्यांच्या अवतीभोवती फिरत राहिलं ते सुधाकर चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. सुधाबाई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय सांगाल, आजचा वाढदिवस काय स्पेशल आहे? वाढदिवस ॲज इट इज आहे. मला वाटतं हा वाढदिवस मी स्वतः साजरा करत नाहीत, माझे कार्यकर्ते साजरा करतात. मी फक्त नवरदेवासारखा उभा असतो. सगळं ए टू झेड कार्यकर्ते कार्यक्रम करतात. त्या कार्यक्रमाचं बिल फक्त वर्षभर मी देत असतो. नवरदेवाकडे सगळ्या ठाण्याचं लक्ष आहे, कारण महापालिकेच्या निवडणुका जवळ आहेत. तर लक्ष असणं साहजिक आहे. वर आहे, स्थळ आहे, तर सगळ्यांचं लक्ष असणार. योग्य वेळी योग्य निर्णय मी सांगेन. आतापर्यंत कुठली स्थळं येऊन गेली? सगळी स्थळं येऊन गेली. पण सगळ्या स्थळांचं म्हणणं की नगरसेवकासाठी आहे. तर नगरसेवक तर मी असं पण 25 वर्ष येत होते ना, त्यासाठी मी कशाला जाऊ. एकंदरीत काय सांगाल, काय भूमिका असणार या निवडणुकीमध्ये? कारण दरवेळेस डिसाइडिंग भूमिका असते, डिसाइडिंग फॅक्टर असतं. आजही डिसाइडिंग फॅक्टरच आहे ना. आजही किंगमेकर म्हणूनच बसणार जर अपक्ष राहिलो तर. जर त्या पक्षांना माझी गरज असेल, त्या पक्ष माझ्या अटी मान्य करत असतील तर मी कुठल्याही पक्षाचा विचार करेन. कधी स्वतःच्या अस्तित्वावर आहे, कुठल्या पक्षाच्या जीवावर नाही आहे. तर पक्षाला सुद्धा माझ्याबरोबर बोलताना त्या अटी शर्तीचा विचार करावा लागेल. जे अटी शर्तीचा जो पक्ष विचार करेल त्यांच्याबरोबर मी केव्हाही जाऊ शकतो. तर हे होते सुधाबाई. अजूनही शेवटच्या इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपले पत्ते उघड करणं असं ते सांगतायत. भाई आमच्याशी बोलत त्याबद्दल म्हणजे तुमचा एक प्रश्न राहिला की आतापर्यंत मी इंडिपेंडेंट पॅनलच काढलेले आहेत, त्याच्यामुळे मला या 4च्या पॅनलचं काही टेन्शन नाही. आज तुम्ही बघाल तर अख्ख्या ठाण्यामध्ये तुम्हाला घबराट पसरलेली दिसते. इकडचे नगरसेवक दुसऱ्या वॉर्डात पळत आहेत, दुसऱ्या वॉर्डातले तिसऱ्या वॉर्डात पळत आहेत. आम्ही काय ना, आम्ही आहे तिथे सटेल आहे आणि आमची तयारी आहे. माझीच नाही, माझ्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे. नेहमीप्रमाणेच कॉन्फिडंट. सर आमच्याशी बोलत थँक्यू. धन्यवाद. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो.
अय्यप्पा मंदिरामध्ये गेल्या 39 वर्षांपासून मंडल पूजेचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं 39वं वर्ष होतं. या निमित्ताने अय्यप्पा मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी दररोज धार्मिक त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील अनेक नामवंत कलावंतांनी यावेळेस या मंदिराच्या प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर केली. त्याचप्रमाणे अनेक भाविकांनी या ठिकाणी येऊन अय्यप्पांचं दर्शन घेतलं. काल या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या अंतर्गत गेल्या 8 दिवसांपासून मोठ्या संख्येने भाविक अय्यप्पा मंदिरामध्ये येऊन अय्यप्पांचं दर्शन घेतानाचं चित्र बघायला मिळालं. काल या ठिकाणी पल्लीवेट्टा पुराप्पड्डू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी या निमित्ताने एका शोभायात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने भाविक या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. काल देखील उपवन तलाव परिसरामध्ये एका शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमाचा काल सांगता झाली. या निमित्ताने आनंदम अर्थात महाप्रसादम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये नगरसेविका सौ मालती पाटील यांनी प्रभाग क्रमांक 50 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. या सगळ्या कामांचा शुभारंभ काल लोकनेते श्री रमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमित्ताने विजय क्रांती चौकाचं सुशोभीकरण काम संपूर्ण झालं. बिल्डिंग नंबर 19 धोबीघाट येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर आणि वाचनालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कोपरीगाव शाळा क्रमांक 16 ते अंबिका अपार्टमेंटपर्यंत 4 इंची पाण्याच्या लाईनचा शुभारंभ यावेळेस करण्यात आला. कोपरीगाव मुख्य प्रवेशद्वारापासून ते कोपरीगाव विहिरीपर्यंत परिसरामध्ये LED पोलच्या शुभारंभाचं यावेळेस उद्घाटन करण्यात आलं. तर चिंतामणी सोसायटी लगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा उद्घाटन सोहळा देखील या निमित्ताने संपन्न झाला. प्रभागातील विविध शौचालयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम या कालावधीमध्ये पूर्ण झालं असून धोबीघाट येथील पदपथ दुरुस्ती उद्घाटन सोहळा देखील या निमित्ताने संपन्न झाला. भीमशक्ती चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती रेलिंग बसवण्याच्या कामाचा शुभारंभ देखील यावेळेस संपन्न झाला. यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. आणि नवीन वर्षाचं औचित्य साधूनच आज खोपरी विभागात पूर्ण आज विजय क्रांती चौक हे सिद्धार्थनगरमध्ये आम्ही स्तंभ उभारण्याचं काम करण्याचा आज शुभारंभाचा नारळ फोडलेला आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थनगरमध्ये BSP योजनेअंतर्गत जी चिंतामणी सोसायटी आहे इथे महिला ज्येष्ठ नागरिक कट्टा याचं देखील आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शांतीनगर येथे सार्वजनिक शौचालय जेवढे आहेत तेवढ्या सार्वजनिक शौचालयांचं नूतनीकरणाचा नारळ देखील आज आम्ही इथे फोडलेला आहे. आणि आज कोपरी विभागात LED जे पोल आहेत कोपरी गावापासून आमच्या 12 बंगल्यापासून ते कोपरी गावापर्यंत LED पोलाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिरापासून गावाकडे जाणारी जी पाण्याची लाईन होती पाण्याचा प्रश्न तर मिटवलेलाच होता, परंतु आज कुठेतरी थोडाफार कमी होता, तो देखील आज नवीन वर्षात आम्ही तो संपूर्ण पाण्याची लाईन तिथे दिलेली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.